टापटीप. नैना काकू गेली हृदयविकाराचं कारण ठरलं आणि अक्षरशः तडकाफडकीच गेली. म्हणजे इतका तडकाफडकी की रात्री हसत खेळत झोपी गेली ती सकाळी उठलीच नाही. प्रभू काका आणि मिलिंद दोघेही अक्षरशः हादरून गेले. मिलिंद तेव्हा जेमतेम 9वीत होता आणि प्रभू काका असतील 50शीत. सबंध घर विस्कटून गेलं. आलेले नातेवाईक 13व्यानंतर आपापल्या घरी निघून गेले. काका आणि मिलिंद दोघेही विनमस्कपणे नुसते बसून होते. मिलिंद तसा अभ्यासात हुशार. प्रभू काकांचा जॉबही उत्तम होता. कंपनीच्या मालकांनी फोन करून महिनाभर विश्रांती घ्यावी असा सल्ला दिला. महिन्याचा पगार ॲडव्हान्स म्हणून घरी पाठवूनही दिला. नैना काकू अतिशय डिसंट आणि तशा बऱ्यापैकी साटाबाई होत्या. संबंध घर चकाचक ठेवत असत. ती गेल्यानंतर 15 दिवसातच घराला अवकळा आली. एक विचित्र अमंगलाचं विश्रद्ध सावट घरावर पडलं. ते तब्बल 3-1 महिने जाणवत होतं. कामवाली बाई येणं आणि निमूटपणे घरकाम करून जाई. अर्थात तिच्या काम करण्याचा तांत्रिकपणा जास्त असे. असाच काळ पुढे सरकत होता. बाप लेक दोघंच. दोघांमध्ये संवाद चांगला होता. एके दिवशी प्रभू काका शांतपणे बसले होते. मिलिंद अभ्यास करत होता आणि प्रभू काका तिरीमिरीत उठले. मिलिंद जवळ जाऊन बसले आणि म्हणाले, मिलू, अरे आई गेली त्याला आता 7 वर्ष होतील. आता आपणच सावरायला हवं. आजपासून आपण दोघं मिळून काम करूया. आजपासून घरात आईचं जाणं कुणाच्या लक्षातच येता कामा नये बघ. मिलिंदला क्षणभर काही समजलंच नाही. प्रभू काकांनी एक जुनी पण चांगली डायरी काढली. मिलिंदला वयानुसार झेपणारी कामं, त्यांनी स्वतः करायची कामं, कामवालीने रोज, दर आठवड्याला आणि दर महिन्याला करायची कामं, बिलांचा भरणा, किराणा दुकानाची यादी सगळंच डिटेल लिहून काढलं. मिलिंद 10वीत असला तरी चटपटीत होता. त्यालाही उत्साह आला. त्यानेही आता सजेशन दिली आणि दुसऱ्या दिवसापासून कामं सुरू झाली. मिलिंद दिवसात सकाळी 3-3 तास अभ्यास करे. मग शाळा, संध्याकाळी तासभर खेळ आणि मग त्याच्या वाटेची किरकोळ कामं. प्रभू काकांनी घरातील कपाटे, वॉर्डरोब, सोफा, बेड असे एक उपक्रम हाती घेतले. आधी घरातील निम्मी अडगळ बाहेर काढून टाकली. नैना काकूंच्या 2 साड्या आठवण म्हणून ठेवून बाकीचे सगळे कपडे देऊन टाकले. पैशांचे व्यवहार सुटसुटीत केले. दागिन्यांची नीट यादी करून ते लॉकरमध्ये ठेवले. स्वतःची आणि मिलिंदची एक चैन आणि 2 अंगठ्या सोडून बाकी सगळे सोने लॉकर जमा केले. एक संबंध दिवस तर फ्रीज साफ करण्यातच गेला. एका हाऊसकीपिंगचे एजन्सीला माणसे बोलावून बाकी साफसफाई केली. किचन मॉडिफाय करून आटोपशीर सुटसुटीत केला. मिलिंद मोठा होत गेला. प्रभू काका रिटायर झाले. यूट्यूबवर व्हिडिओ बघून दोघांनी एखाद्या सुगरणीला लाज वाटेल इतका उत्तम स्वयंपाक एव्हाना शिकून घेतला होता. परवा मी सहज मिलिंदकडे काम होतं म्हणून गेलो होतो तर दोघांनी जंगी स्वागत केलं. मी येणार म्हणून प्रभू काकांनी मला आवडतो म्हणून स्पॉन्जी रवा केक आणि कॉफी केली होती. इराण्याचे केक फिके पडतील अशी अप्रतिम चव. दोघेही दिलखुलास गप्पा मारत होते आणि घर म्हणाल तर मी थक्क झालो. इतके टापटपीने आवरलेले, कमालीची स्वच्छता असलेले घर मी खूप वर्षांनी बघितलं असेल. एक साधी चुनीही नसलेले कडक बेडशीट, चकचकीत आवरलेलं लख्ख किचन, डागही नसलेला ओटा, क्लीन अँड ड्राय वॉशरूम. हे कसं शक्य आहे काका? म्हणजे नॉर्मली इतक्या टापटिपीने आवरलेल्या घरात बाईचा हात फिरलेला असतो असं म्हणतात आणि तुम्ही दोघे इतके लखलखीत घर कसं ठेवू शकता मी आश्चर्यानेच विचारलं. सांगतो, सचिन, स्वच्छता आणि टापटीप ही वृत्ती असते. तुम्ही ठरवून आणि विचार करून ती आत्मसात करूही शकतात, पण तुमच्यात मुळात ती लागते. नैनाला स्वच्छतेची, नीटनेटकेपणाची आवड होती, पण तेव्हा आमच्या लेखी ती फार महत्त्वाची वाटत नसे. आम्ही दोघेही ते गृहीत धरून चाललो असू कदाचित, पण ती गेल्यावर मला लक्षात आलं की आता लोक आपल्या घराकडे केविलवाण्या, दीनवाण्या सहानुभूतीने बघणार. आपण काहीच केलं नाही तर घराचा उकिरडा होणार. काका म्हणाले. मग सचिन दादा, मिलिंद बोलू लागला, आम्ही दोघांनीही ठरवलं घर स्वच्छ ठेवायचं. वेळप्रसंगी माणसं हायर करू पण घर लख्ख ठेवू. माझे आजोबा म्हणायचे, घर स्वच्छ म्हणजे लक्ष्मीनारायणाचा अखंड निवास. घर टापटिपीने असलं की लक्ष्मी आणि विष्णुदेव त्या घराचा त्याग करत नाही. आम्ही घर वाटून घेतलं. आधी बाबा जास्त काम करत, मी कमी. आता मी घरची जास्त कामं आणि बाबा किचन डिपार्टमेंट बघतात. सचिन दादा, तुझा विश्वास बसणार नाही, पण आम्ही गेले 15 वर्षात 1-2 प्रसंग सोडले तर बाहेरून डबा आणलेला नाही. मी कमी, पण आता बाबा उत्तम जेवण बनवतात.
आपलं मराठमोळं तर करतातच, पण परवा कोरियन डिश पण केली होती. उत्तम आलू पराठे, डोसा. बाबा सॉलिड करतात. एकदा जेवायला येस तू. अरे सचिन, परवाची गंमत सांगायची राहिली. मिलींसाठी स्थळ शोधतो आहे. तर इथे जवळपास आलेली म्हणून एक मुलीची आई घर बघायला डोकावून गेली आणि बघण्याचा प्रोग्राम व्हायच्या आतच इनडायरेक्टली नकार कळवला. कारण काय तर इतक्या टापटिपीच्या घरात आमची मुलगी कशी राहणार? तिला इतकी टापटिपीची म्हणे सवय नाही. पण अरे, आम्ही हे आकावतांडव करून, चिडचिड करून अजिबात करत नाही. आम्हाला आता याची आपसुकच सवय झाली आहे. सकाळी जरा लवकर उठले की सगळे वेळेत होते बघ. नैना काकूंच्या नसण्याची खंत दोघांच्याही मनात कुठेतरी होतीच आणि असणारच. पण दोघांनीही आज इतक्या वर्षानंतर तिचं अदृश्य स्वरूपात असणं हे अशा प्रकारे ठेवलं होतं. लख्ख आवरलेल्या, देखण्या आणि आटोपशीर घरात नैना काकू नाही यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. कदाचित मिलिंदचे आजोबा म्हणायचे तसं, लक्ष्मीनारायणाच्या रूपात देवाचं अखंड नांदणं हेच असावं. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा,